कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। म्हणजे पुढे काय अधिपती? हा, पुढे काय? मला असं वाटतं की माझं काही चुकलेलं नाही, माझी खात्री की सगळं भुवनेश्वरी मॅडमनी केलंय। पुढे काय? आता तुम्ही खरंच तुमचा काय तो निर्णय घ्या। म्हणजे तुम्ही खरंच मला जायला सांगताय? सांगा ना, तुम्ही खरंच मला जायला सांगताय का? मी जायला सांगताय, त्यांची दुसरीकडे व्यवस्था करूया असं म्हणलं तुम्ही काल। कारण तेच योग्य आहे घरासाठी। या घराला काय पाहिजे ते या घराला विचारा ना। मी नकोय का या घराला? तुम्हाला या घरातली माणसं नव आहेत मास्तरीन बाई। फक्त एक बाई। बाई नाही, आई, आई साहेब आहेत त्या आमच्या। आई नाही आहेत त्या तुमच्या अधिपती, आई नाही आहेत त्या। ताई, तुला कळतंय ना? अगं तू तुझा प्लॅन केलतास, तुझं स्वप्न पुरं व्हायच्या वाटेवर आलतं आणि ही बया आडी आली। ताई, तुला सांगते, तू का नाही तिला सोडू नगस। तू तिला तिची लायकी दाव, तिला उद्ध्वस्त कर। दुर्गे, तुझ्या नरड्यात पळी घातली पाहिजे। काय झालं ताई? माझं काही चुकलं का? जे करायचं असतंय ते बोलायचं नाही आणि जे बोलतो ते नाही करायचं। म्हणजे मला काही बी कळलं नाही ताई। नाहीच कळणार, म्हणून जरा थोबाड बंद ठेव। म्या माझं थोबाड बंद ठेवते ताई, पर तू का नाही तिच्यासाठी या घरचा दरवाजा बंद कर। या घरचा दरवाजा आम्ही नाही बंद करणार त्यांच्यासाठी। मग कोण करत? अधिपती, ऐका ऐका माझं, तुम्ही इथे बसा। हा, या या, बसा इथे, बसा। हे घ्या, पाणी घ्या। अधिपती, हे बघा, ऐका ऐका अधिपती, ऐका माझं, हे बघा, तुम्हाला भुवनेश्वरी मॅडमनी जन्माला घातलेलं नाहीये। हा, त्यांनी, मला सांगा, त्यांनी जर तुम्हाला जन्माला घातलं असतं तर त्यांच्या आतड्याला पीळ पडला असतं की नाही? हा, आपल्या मुलाचं कल्याण व्हावं असं वाटलं असतं ना त्यांना? पण असं नाही वाटत आहे की नाही त्यांना? त्यांचं प्रेम नाही तुमच्यावर, त्यांचं या घरावर, बाबांवर, कुणावरच प्रेम नाहीये, जिव्हाळा नाहीये, माया नाही, काहीच नाही अधिपती, फक्त आकस आहे। त्यांना या घरानं त्यांना जे स्थान हवं होतं ते कधीच दिलेलं नाहीये, त्यांची स्वप्न पूर्ण होऊ दिलेली नाहीयेत, म्हणून त्यांच्या मनात राग आहे, राग। त्यांना अटक करता तुमच्यावर प्रेम करण्याचं। त्यांचं प्रेम पण स्वार्थी अधिपती, ते कुणाचं नाहीयेत। तुम्ही काय बी म्हणा, काय बी समजा, तुम्हाला काय वाटतंय त्यानुसार काही गोष्टी ठरणार नाहीत। आमच्या लहानपणापासून त्या माऊलीनं आमच्यासाठी काय केलंय काय नाही ते फक्त आम्हाला माहिती, बाकी कोणाला काही माहिती नाही। तुम्ही किती बी बेंबीच्या देठापासून ओरडून काय बी बोलला ना, तरी माझं आणि आईसाहेबांचं नातं हे आबाद इथंच राहणार। आणि आपल्या नात्याचं काय? ते ठरवा तुम्ही। मला हवंय अधिपती आपलं नातं, आपला संसार हवाय, आपली फॅमिली, मला सगळं हवंय अधिपती, मला सगळं हवंय। फक्त नवरा पाहिजे आणि त्याची माणसं नको असं होऊ शकत नाही ना? असं नाहीच आहे अधिपती, असं नाहीच आहे। मला तुमचे बाबा माझ्या बाबांसारखे आहेत। कारण ते तुमच्या मनासारखं सगळं वागतात म्हणून। अहो नाही, असं नाही आहे, मुद्दा तो नाही आहे मग अधिपती। काय मुद्दा आहे तुमचा? आम्ही आमच्या आईसाहेबांनी हाताला धरून बाहेर काढावं, हा ह्यो मुद्दा आहे। त्यासनी वृद्धाश्रमात टाकावं, ह्यो मुद्दा आहे काय? मग आपला संसार सुखाचा होईल असं वाटतंय तुम्हाला? जर तुम्हाला असं खरंच वाटत असेल ना, तर तुम्ही आम्हाला ओळखलेलंच नाही। प्रेम आहे म्हणता ना अधिपती? म्हणत नाही, प्रेम हाय, जीवापाड आहे। मग कुठे गेलं ते प्रेम? सगळे इथंच आहे, तुम्हाला दिसत नाही। तुमच्या डोळ्यावर तिरस्काराची पट्टी आहे। तुमच्या डोळ्यावर झापडा बांधलेत अधिपती त्यांनी। असतील। आपला संसार मोडण्या इतपत अधिपती तुम्ही? संसार मोडण्या इतपत म्हणजे काय म्हणायचं? संसार मोडण्या इतपत म्हणजे म्हणजे सर, तुम्ही असेच वागत राहिलात
तर तर काही नाही, जाऊ दे. मी ठरवलं होतं तुमच्याशी काहीच बोलायचं नाही, कारण मला माहित होतं यातून काहीच निष्पन्न होणार नाही. तुम्ही तुमच्या मतावर ठाम आहात आता. कारण तुम्ही तुमच्या मतावर ठाम आहे. ठीक आहे, मग बोलायलाच नको आपण. बॅग भरू नका तुम्ही, थांबा. मीच थोड्या दिवसासाठी बाहेर जातोय या घरात. थांबा, तुम्ही का जाताय बाहेर? आपण एकत्र राहिलो तर भांडणं होणार. अधिपती थांबा, जायला मी हवं. एवढं सगळं साचलंय तुमच्या मनात, मला माहित नव्हतं. हे सगळं असं वाटत होतं तुम्हाला आईसाहेबांविषयी. मला कोणतं अनोळखीच आहे तुम्ही असं वाटतंय माहितीये. अजून काही काळ एकत्र राहिलो ना आपण, एकमेकांचा जीव घेऊ. जीव घेऊ? हे काय बोलताय तुम्ही अधिपती? नजरेआड झालं पाहिजे जरा आपण. कुणीतरी गेलं पाहिजे. कुणीतरी जायचंच असेल तर तुम्ही कशाला जाताय? तुमचं घर सोडून. मी जाते घर सोडून. ठीक आहे बा, आता तुम्ही या घरातनं गेल्यावरच मी परत येईन. अधिपती, अरे एवढ्या घाईघाईत कुठे चाललास? बाहेर चाललोय जरा. बाहेर म्हणजे कुठं? बाहेर चाललोय जरा, जातो लांब, जातो कुठेतरी. काय चाललंय तुझं? रातभर बी बाहेर, आता बी बाहेर. गरज आहे बाहेर जाण्याची. काय गरज नाहीये. तू थांब, कुठं जायचं नाही. मला बोलायचंय तुझ्याशी. का बस असं करू नको आजी, मला आता अडवू नको. मला जाऊ दे. मास्तरीनबाई गेल्यावर मला फोन कर. अरे ऐक, खरंच चाललंय ती? जाते. अरे सांगतोस काय मला? थांबव की तिला. नको ग, वाद होतील. होऊ देत वाद. नवरा बायको तेवढं चालतं. काय नाही, अति झालंय आता, मला जायला पाहिजे. जाऊ दे मी. अरे तू गेलास का ती बी जाईल? बरं असं का वागतोय यास? अरे बायको आहे तुझी ती, जरा समजून घे तिला. अरे संसार म्हटला की भांड्याला भांड लागतच बघ. तू तरी समजून घे की आजी. काय समजून घेऊ मी? आता आम्ही जरा वेगळं राहिलेलं बरं आहे काही दिवस. काय नाही, त्या माहेर जातील, काही दिवस आराम करतील. त्या गेले की फोन कर. ऐक, अरे ऐक. आई अंबाबाई. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.